दिल्लीला त्यांच्या वरिष्ठांच्या बरोबर आपले वरिष्ठ आणि सुनील तटकरे यांची मीटिंग झाली। त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलं 25 वर्षाचा आमचा मित्र पक्ष आम्ही त्याला सोडणार नाही शिवसेनेला। ते म्हणले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असं सरकार राहील। आपल्या वरिष्ठांना ते मंजूर नव्हतं। ते म्हणले शिवसेना चालत नाही आम्हाला, शिवसेना जातीवादी आहे। आणि ते बारगळलं, तिथनं परत आले। वरिष्ठ भाजपवाले म्हणले की आम्ही त्यांना सोडणार नाही। त्याच्या संदर्भामध्ये नंतर 2019 आलं, निकाल लागले। निकाल लागल्यानंतर परिस्थिती काय होती तुम्हाला माहिती होतं। त्याच्यामध्ये मोठ्या उद्योगपतीच्या घरी आपले वरिष्ठ नेते, दुसरे वरिष्ठ नेते इथं बसलेत, पटेल साहेब उद्योगपती, भाजपचे वरिष्ठ नेते, मी, देवेंद्र फडणवीस, सगळी चर्चा झाली। 5 बैठका झाल्या त्याच बंगल्यात। आणि मला देवेंद्रला सांगितलं कुठं बोलायचं नाही। आता मला सांगा, नेत्यांनी सांगितल्यावर मी कसा कुठं बोलेन? मी नाही बोललो। त्याच्यानंतरचा घटनाक्रम तुम्हाला माहिती आहे। अनेकदा मीडिया मला विचारतो 19 ला काय झालं, परंतु मला कुणाला बदनाम होऊन द्यायचं नाही। आणि मित्रांनो, त्यावेळेस हे सगळं चालू असताना अचानक बदल झाला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की नाही आता आपण शिवसेनेबरोबर जायचं। मला सांगा, 2017 ला शिवसेना जातीवादी म्हणून त्यांच्या बरोबर जायचं नाही, असं काय चमत्कार झाला की दोन वर्षांनी शिवसेना मित्र पक्ष झाला आणि ज्या भाजप बरोबर जाणार होतो तो भाजप जातीवादी झाला? असं नाही चालत बाबांनो। शेवटी वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये विचाराचं अंतर असू शकतं, घरामध्ये देखील घरातल्यांचं विचाराचं अंतर असू शकतं, मतमतांतर असू शकतं। पण हे सगळं होत असताना इथं एकदा वेगळी भूमिका, तिथं वेगळी भूमिका, त्याच्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं। त्या सरकारमध्ये मला वरिष्ठांनी, पक्षांनी, तुम्ही सगळ्यांनी, आमदारांनी उपमुख्यमंत्री केलं। कधी मी हू की सू होऊन दिलं नाही। मगाशी रुपालीने उल्लेख केला, करोनाचा काळ होता, कसं काम केलं ते तुम्ही बघितलं। कधी त्याच्यामध्ये हलगर्जीपणा